श्री स्वामी समर्थ सर्वांना डिझाईन बाय सरस्वती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आपल्या फ्री शिलाई क्लासमध्ये आपण सुरुवातीला साधा ब्लाउज पाहिलेला होता। तर तो साधा ब्लाउज कटिंगपासून ते स्टिचिंगपर्यंत सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत। जर कोणी पाहिले नसतील तर ते व्हिडिओज नक्की जाऊन बघा। आणि आता या भागामध्ये आपण कटोरी ब्लाउज घेणार आहोत। कटोरी ब्लाउज आपल्याला ब्लाउजवरून मापे घेण्यापासून ते पूर्ण स्टिचिंगपर्यंत आपण इथे पाहणार आहोत। तर एकही व्हिडिओ मिस करू नका। सर्व आपले कटोरीचे ब्लाउजचे व्हिडिओज पण नक्की पहा। इथे जे मापे लिहिलेले आहेत ते आपले आपण सुरुवातीला साध्या ब्लाउजसाठी पण घेतलेले होते, तेच मापे आपण आता इथे कटोरी ब्लाउजसाठी पण घेणार आहोत। या मापामध्ये आपल्याला काहीही चेंज करायचं नाही। जे मापे तिथं होते तेच मापे आपल्याला इथं कटोरी ब्लाउजसाठी पण घ्यायचे आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आहे आपल्या इथं छाती, त्यानंतर आहे शोल्डर, आडं, मुंडा, पूर्ण उंची, पुढील भागाची पूर्ण उंची, मागील भागाची पूर्ण उंची, बाह्य उंची, बाह्य रुंदी, पुढील गळा, मागील गळा, कमर, गळा, हे सर्व मापे जे आपल्या साध्या ब्लाउजसाठी होती तीच मापे आपण कटोरी ब्लाउजसाठी पण वापरणार आहोत। यामध्ये काही आपण बदल करणार नाही। त्यामुळे आपण आता इथे जो आपला कटोरी ब्लाउज आहे तो आपल्या जुन्या मापावरून मापे कशी घेणार आहे ते मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे। तर कटोरी ब्लाउज हा खूप सोपा आहे शिवण्यासाठी। तर नक्की व्यवस्थित बघा, तुम्हाला नक्की समजेल। तर इथे माझा हा कस्टमरचा जुना ब्लाउज आहे जो कटोरीचा, यावरून आपण मापे घेणार आहोत। तर ब्लाउज सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। अजिबात म्हणजे कुठेही गुढी वगैरे पडू देऊ नका। जर ब्लाउज चुरगळलेला वगैरे असेल तर तुम्ही याला इस्त्री पण करून घेऊ शकता। व्यवस्थित आपली घडी सुरुवातीला ठेवून घ्यायची आहे। जर आपले माप जर अर्धा इंच किंवा पाव इंच जरी इकडे तिकडे झाली तरी आपल्या इथं माप बिघडू शकतं। आणि कटोरी ब्लाउजसाठी माप ही अगदी अचूक असावी लागतात। त्यासाठी आपण सुरुवातीला इथं छाती घेणार आहोत। छाती आपण जी आपली बटनपट्टी आहे, जिथं आपण बटन लावलेले आहेत तिथून ते आपल्या कॅप हाईटपर्यंत आपण सुरुवातीला छाती घेत असतो। टेपचा 0 नंबर आपण इथे बटनपट्टीवरती ठेवणार आहोत। आणि जर पुढचा भाग आहे तो आपल्या कॅप हाईटपर्यंत घेणार। कॅप हाईटपासून एक अर्धा इंच आपण खाली आपले टेप ठेवणार आहोत। तर जास्त आपल्याला कापड खेचायचं नाही, तेवढं नॉर्मल खेचून इथे आपण माप घेणार आहोत। तर आपली छाती आली आहे इथे 9 इंच। 9 म्हणजे आता इथं आपली छाती 36 इंचाची आहे, म्हणजे 9 चौक 36। तर हा ब्लाउज आपला पूर्ण 36 इंचाचा आहे। तर आपण इथे त्याचा चौथा भाग घेत असतो। तर आपली छाती आहे 9 इंच। त्यानंतर आहे आपले इथे शोल्डर। शोल्डर पण घेत असताना व्यवस्थित ब्लाउज ठेवायचा आहे। शोल्डर पण खूप महत्त्वाचं आहे। जर जास्त कमी अर्धा पाव इंच इकडे तिकडे झाला तर आपलं शोल्डर लगेच उतरू शकतं। त्यामुळे व्यवस्थित शोल्डर पण आपल्याला घ्यायचं आहे। तर आपली जिथं बाही जोडलेली आहे तिथून ते आपल्या दुसऱ्या बाही जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे आपलं 9.25 इंच आपलं शोल्डर आलेलं आहे, म्हणजे 10ला पाव इंच कमी। तर शोल्डर आहे आपले 9.25। त्यानंतर आहे आपलं इथं आडं। आडं म्हणजे आपण जो इथला भाग असतो आपला शोल्डर पसला त्याला आपण आडं म्हणतो। जिथून आपली बाही जोडलेली आहे तिथून ते गळ्यापर्यंत याला आपण आडं म्हणतो। तर इथं आडं आलेलं आहे आपलं 2.5 इंच। अडीच इंच आपण लिहून घेतलेला आहे। त्यानंतर आहे आपला मुंडा, जिथं आपण बाही जोडलेली असते ना तो आपला मुंडा असतो। तर बाही जोडलेल्या वरच्या शोल्डरच्या भागापासून ते खाली आपल्याला व्यवस्थित पट्टी ठेवून घ्यायची आहे। पट्टी आपल्याला अजिबात इकडे तिकडे नाही करायची, सरळ पट्टी ठेवून घ्यायची आहे। आणि पेनच्या टोकानं आपण मार्किंग करून घेणार आहोत। बरोबर आपल्या पुढच्या शिलाईपर्यंत आलं पाहिजे। तिथपर्यंत आपलं किती येतं इथं, तर इथं आपलं येत आहे 5.5, म्हणजे मुंडा आपला 5.5 आहे। तर आपण इथे लिहून घेणार आहोत 5.5। हे सर्व आपली मूळ मापे आहेत। त्यानंतर आहे आपली पूर्ण उंची। तर आपल्याला तसाच ब्लाउज व्यवस्थित पाठीमागच्या साईडला हे करून घ्यायचं आहे। आणि ब्लाउज तिथं पण आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। आणि पूर्ण उंची घेत असताना आपल्याला बरोबर आपली जिथं टक्स आहे ना तिथंच घ्यायची आहे। जर साईडला घेतली तर आपली अर्धा इंच उंची वाढू शकते, त्यामुळे बरोबर घ्यायची आहे। आणि तिथं नॉर्मल कापड आपलं खेचून आपली उंची घ्यायची आहे। तर इथं आपली उंची येत आहे बरोबर 13 इंच। ही आपली मूळ उंची आहे। तर पूर्ण उंची आहे आपली 13 इंच। त्यानंतर पुढील भागाची पूर्ण उंची आणि मागील भागाची पूर्ण उंची हे आपण पुढे पाहणार आहोत।
जेव्हा आपली सर्व मापे घ्यायची होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर आहे आपली बाही उंची आणि बाही रुंदी. त्यानंतर आपली जी बाही उंची आहे ती घेत असताना आपल्याला बाही व्यवस्थित पुढे म्हणजे बाही रुंदी आहे ती व्यवस्थित घ्यायची आहे. त्यानंतर बाही पण व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. तर जिथून बाही जोडलेली आहे तिथून ते पुढच्या टोकापर्यंत आपली बाही उंची आहे बघा 6.25 इंच. इथं 6.25 इंच आलेलं आहे, म्हणजे 6 आणि पुढे पाव इंच. सव्वा 6 इंच. त्यानंतर आहे आपली बाहीरुंदी म्हणजे आपले पुढचा जो दंडघेर, काही जण त्याला दंडघेर पण म्हणतात, तर ते आपली आहे बाहीरुंदी. इथं बाहीरुंदी आपली येत आहे बघा 5.5, बरोबर 5.5 इंच येत आहे आपली इथे बाहीरुंदी. त्यानंतर आहे आपला पुढील गळा. तर त्याच्या अगोदर आपण इथेच पाठीमागे मागील गळा पण घेणार आहोत आणि त्यानंतर आपण समोर पुढील गळा घेऊ. मागील गळा घेताना पण बरोबर शोल्डरवरती आपल्याला टेप ठेवून खाली पण गळ्यावरती बरोबर ठेवायचं आहे. तर इथं आपला बरोबर गळा 8 इंच आलेला आहे. तर आपली मागील गळ्याची उंची आहे 8 इंच. त्यानंतर आपण इथं आता घेणार आहोत पुढील गळा. पुढील गळा घेण्यासाठी ब्लाऊज आपल्याला परत पुढच्या बाजूला हे करून घ्यायचं आहे. तर इथं पण बरोबर शोल्डरवरती आपल्याला टेप ठेवायचा आहे. टेप अजिबात हलवायचं नाही, बरोबर सरळ रेषेत घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं इथं बरोबर बटनपट्टीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. बरोबर 5.5 इंच आपला पुढचा गळा आलेला आहे. तर इथे पुढील गळा आहे 5.5 इंच. त्यानंतर आता इथं कमर आणि गळा हे 2 मापे राहिलेले आहेत. तर सुरुवातीला आपण आता इथे कमर घेणार आहोत. तर कमर घेताना जे बटन आहेत ते सुरुवातीला आपले सर्व खोलून घ्यायचे. ते बटन खोलून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊज असा व्यवस्थित अंतरून घ्यायचा आहे आणि जिथं आपलं बटन आहे तिथं आपल्याला आपल्या टेपचा 0 साईज ठेवून व्यवस्थित पट्टीनं आपल्याला कापड आणि पट्टी दोन्ही पण खेचायचं आहे. अजिबात पट्टी लूज सोडायची नाही. तर इथं आपली पूर्ण कमर येत आहे बघा 30.25, म्हणजे 30 आणि वरती पाव इंच. इथे 30.25 आपली पूर्ण कमर आहे. त्यानंतर आता इथं आहे आपला गळा. तर गळा घेण्यासाठी आपले आपण जिथे काज केलेला आहे त्या काजपासून ते शोल्डरपर्यंत आपण गळा घेणार आहोत. तर गळा पण अजिबात लूज सोडायचा नाही, व्यवस्थित पट्टी खेचून घ्यायचं आहे. तर इथं आपला पूर्ण गळा आलेला आहे बघा 7.25 इंच. इथे जिथं आपण शोल्डर जोडलेला आहे तिथपर्यंत आपला गळा असतो. तर इथे 7.25 इंच आपला गळा आलेला आहे. तर इथं आपण आता आपल्या जो जुना ब्लाऊज आहे मापाचा त्याची सर्व मापे घेतलेले आहेत. तर इथं आपल्याला सुरुवातीला आलेली आहे आपली छाती आहे आपली 9 इंच. त्यानंतर शोल्डर 9.25, त्यानंतर आडा आहे 2.5 इंच, मुंडा आहे 5.5, पूर्ण उंची आहे 13. पुढील भागाची पूर्ण उंची आणि मागील भागाची पूर्ण उंची हे मी तुम्हाला पुढे मापे वाढवताना सांगेन. बाही उंची आहे 6.25, बाहीरुंदी आहे 5.5, पुढील गळा आहे 5.5, मागील गळा आहे 8, कमर आहे 34 आणि गळा आहे 7.5. तर हे आपली पूर्ण सर्व मूळ मापे झाली. या मापांना आपण मूळ मापे असे म्हणतो. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत, म्हणजे जे शिलाईसाठी लागणार आहे ते मार्जिन ॲड करणार आहोत. तर इथं छातीमध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे. तर 1 इंच ॲड केल्यानंतर आपलं इथे येत आहे 10 इंच. तर आपली उंची छाती जी वाढवलेली आहे ती आपली आहे 10 इंच. त्यानंतर आहे आपलं शोल्डर आपलं पूर्ण आलेलं आहे 9.25. आता जे हे 9.25 आहे त्याचा आपण निम्मा करणार आहोत. तर इथे 9.25चा निम्मा येत आहे 5ला 1 सेंटी कमी, म्हणजे जी आपली टेपवरची जी एक लाईन असते ती फक्त एक लाईन कमी 5ला, त्याला आपण सेंटी पण म्हणतो. आता त्यामध्ये आपल्याला पाव इंच ॲड करायचं आहे. पाव इंच ॲड केल्यानंतर आपलं इथे येत आहे बघा आता 5 आणि वरती 1 सेंटी.
त्यानंतर आता इथे आहे आडं. आड्यामध्ये आपण आता इथे अर्धा इंच ॲड करणार आहोत. तर 2.5 आणि अर्धा म्हणजे आपलं झालेलं आहे ते 3 इंच. त्यानंतर आहे मुंडा. मुंड्यामध्ये पण आपण इथे पाव इंच ॲड करणार आहोत. इथे येत आहे आपले 5.25. मुंडा आहे आपला 5.25. त्यानंतर आहे पूर्ण उंची. पूर्ण उंचीमध्ये आपण ॲड करत नाही. त्यानंतर आपण डायरेक्ट पुढील भागाची पूर्ण उंची घेणार आहोत 13. त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करणार आहोत. म्हणजे आपल्या इथं बरोबर पुढील भागाची उंची 14 आलेली आहे. त्यानंतर मागील भागाची उंची पण आपल्याला तशीच घ्यायची आहे. पूर्ण उंची 13 + 1 बरोबर 14. ही आपली मागील भागाची पूर्ण उंची आहे. त्यानंतर आहे बाह्य उंची. बाह्य उंची 6.25 आलेली आहे. त्यामध्ये आपण आता आपला अस्तरचा ब्लाऊज नाही. अस्तरचा ब्लाऊज जर असेल तर 1 इंच आपण ॲड करतो आणि जर आपला पिसाचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच. तर आपण पहिल्यांदा पिसाचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहोत. त्यामुळे इथे आपण 1.5 इंच ॲड केलेला आहे. तर इथे 7.25 इंच येत आहे. त्यानंतर आहे बाह्यरुंदी. बाह्यरुंदी आपली आहे मूळ 5.5. त्यामध्ये आपण 2 इंच ॲड करणार आहोत. तर इथे येत आहे आपले 7.5 इंच. त्यानंतर पुढील गळा, मागील गळा, कमर आणि गळा हे जे 4 मापे आहेत ना, यामध्ये आपण काहीच बदल करणार नाही. ते जे मापे आहेत ते तसेच राहणार आहेत. त्यानंतर जी वाढवलेली मापे आहेत ते आपली छाती 10 इंच आलेली आहे. शोल्डर 5 सेंटी. जे आडा आहे ते 3. मुंडा 5.25. पूर्ण उंची 13. पुढील भागाची पूर्ण उंची 14. मागील भागाची पूर्ण उंची 14. बाह्य उंची 7.25. बाह्यरुंदी 7.5. पुढील गळा 5.5. मागील गळा 8. कमर 34 आणि गळा 7.25. हे आपली पूर्ण वाढवलेली मापे आहेत. तर ही जी पूर्ण मापे आहेत ना, ते आता आपण आपल्या कार्डशीट पेपरवरती टाकून मी तुम्हाला व्यवस्थित कटिंग करून दाखवणार आहे. आणि आता जो पुढचा म्हणजे व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण जी ही आपली सर्व जे आपण मापे घेतलेली आहेत ते मापे सर्व आपण कार्डशीट पेपरवरती कशी टाकायची, आपली कटोरी कशी वाढवायची, हे सर्व मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.